नालासोपारा पूर्वेत रोशनी अपार्टमेंटचा सज्जा कोसळला, 60हून अधिक कुटुंबे रस्त्यावर। नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांची। नालासोपारा पूर्वेतील संकेश्वर नगर परिसरात रोशनी अपार्टमेंटचा सज्जा कोसळल्याची धक्कादायक घटना घडली। सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र सुरक्षेच्या कारणावस्त इमारती रिकामी करण्यात आले। 60हून अधिक कुटुंबावर निर्वारा प्रश्न निर्माण झाला आहे। दरम्यान वसई विरार महानगरपालिकेचे महापौर अजीव पाटील यांनी घटनास्थळी पाहणी करून या प्रकरणामागे जे दोषी असतील त्यांच्यावर लवकरच कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे। मात्र आता प्रश्न आहे, वसई विरारमधील ज्या धोकादायक इमारतींना स्ट्रक्चर ऑडिटचे आदेश किंवा अहवाल देण्यात आले आहेत, त्यावर प्रशासनाने प्रत्यक्षात काय कारवाई केली आणि किती इमारतींनी स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट महानगरपालिकेकडे सादर केले। या संपूर्ण प्रकरणात सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई आणि बाधित कुटुंबाची पुनर्वसनाची जबाबदारी प्रशासन घेणार का, हा सवाल आता उपस्थित होत आहे। जसं कळलं, एक 11 वाजता फोन आला की संकेश्वर नगरमध्ये आपली रोशनी अपार्टमेंट बिल्डिंग ही कोसळलेली आहे। तसं आम्ही लगोलग इथे आले। पोलिसांना इथल्या नागरिकांनी कळवलंच होतं। आपण सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांना तात्काळ संपर्क केला आणि त्यांच्या निदर्शनाची बाब आणून दिली। नगरपालिकेची टीम पण इथे आली आणि लगोलग इथल्या सगळ्या नागरिकांना खाली करण्यात आले। 200-250 लोक आपण बाहेर काढली, त्यांचं सामान आतमध्येच आहे, पण ती बिल्डिंग लगोलग सील करण्यात आली। अशा पद्धतीने आपण लोकांचं रेस्क्यू केलेलं आहे। ठिकाणी रोशनी अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर सज्जा इथं पडलेला आहे आणि त्यामुळे आपण सगळे बिल्डिंग खाली करून घेतली आहे। महानगरपालिकेचे फायर ब्रिगेडचे सगळे अधिकारी व कर्मचारी इथं आहेत। महानगरपालिकेने सदर बिल्डिंगचं तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट चालू केलेलं आहे। साधारण 15-1 वर्षापूर्वीची ही इमारत आहे, त्यामुळे असं काही दुर्घटना होईल या कोणाला अंदाज नव्हता। अचानक ही परिस्थिती आल्याने आपण सगळे बिल्डिंग खाली करून घेतलेली आहे। महानगरपालिकेने स्थानिक लोकांना किंवा त्या सोसायटीतल्या लोकांना इथं पर्यायी व्यवस्था खाण्यापिण्याची अशी करून दिलेली आहे। तर आव्हान हेच आहे की सर्वांनी संयम ठेवावा। प्रशासन त्यांच्या मदतीला आहे, सर्व काही उपाययोजना केल्या जातील। जशी मला वर्दी मिळाली दुपारी 12:30 वाजता, मी विरार वेस्टवरून या ठिकाणी जेव्हा आलो तर मी बघितलं तर माझ्या कर्मचाऱ्यांच्या मला माहिती मिळाली। तेव्हा मी पाहणी केली तर मला कळलं की सेकंड फ्लोअरचा जो बाल्कनी सज्जा होता तो फर्स्ट फ्लोअरवरती येऊन पडला आणि फर्स्ट फ्लोअरचा सुद्धा सज्जा ह्या बाल्कनीच्या वजनाने सेकंड फ्लोअरच्या तो पण कोसळला। तर कोसळल्यानंतर मी आता जेव्हा पाहिलं तर आता जवळजवळ त्या इमारतीमध्ये म्हणजे इमारत 56 खोल्या आहेत त्या इमारतीमध्ये आणि 3 गाळे आहेत। तर त्या लोकांना आपण आता रिकामे केलेलं आहे सगळे फ्लॅट्स आणि लोकांना आपण सुरक्षितरित्या त्या ठिकाणी त्यांना आपण रेस्क्यू केलेलं आहे, सोडलं आहे त्या ठिकाणी। आणि आता आपण काय केलेलं, आपण आता या ठिकाणी सगळे सील वगैरे लावून ठेवलेले आहेत जेणेकरून कोणी आतमध्ये जाऊ नये। तरी ही इमारत जवळजवळ जसं मला माहिती पडलेली आहे, ह्या इमारतीचं आयुष्य हे 10 वर्षाचं आहे असं आता मला कळलं आहे। आता पुढची कारवाई आता ह्याच्यानंतर आपले जे आहेत आता इंजिनियर्स मुळीक आता इथे पाहणी करतायत, त्यांच्यावर तर आता सगळं डिपेंड आहे। त्यांच्या रिपोर्ट्सवरती आपल्याला कळेल काय आहे ते।